मंडळी, कृपाशंकर सिंग म्हणाले की मीरा भाईंदरचा महापौर उत्तर भारतीय होईल। आम्ही इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय समाजातील व्यक्तीला महापौर पदावर बसवता येईल। ते म्हणतायत तसं होईलही, कारण उत्तर भारतीय आता केवळ स्थलांतरित पोटासाठी आलेले लोक राहिलेले नाहीत, ते एक राजकीय ताकद बनलेत, हे वास्तव आहे। लोकशाही संख्या राजकीय ताकद असते, त्यामुळे भाकरीसाठी मुंबईत आलेल्या उत्तर भारतीयांची राजकीय भूक जागृत होणं स्वाभाविक आहे। महापौर पदासारखं स्थानिक सत्तेचं सर्वोच्च पद त्यांना खुणावतंय, हे त्यांच्या राजकीय जाणीवेचं आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे का? खरं तर महापौर बनण्यासाठी त्यांना कुठलीही प्रादेशिक किंवा कायदेशीर बंदी नाहीये, ते महापौर होऊ शकतात। पण प्रश्न आहे टायमिंगचा। ऐन राजकीय रणधुमाळीमध्ये हे वक्तव्य करण्यात आलं, त्यामुळे मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असं राजकीय वादळ उठणं स्वाभाविक होतं। कारण मुंबईच्या राजकारणात मराठी अस्मितेला ऐतिहासिक महत्त्व आहे। मुंबई मराठी माणसाची हे इथल्या अनेक चळवळींचं केंद्रबिंदू राहिलेलं आहे। अशा वेळी उत्तर भारतीय महापौर ही संकल्पना मराठी माणसाच्या अस्वस्थतेत भर घालू शकते। मुंबईसह MMR रिजनमध्ये उत्तर भारतीयांच्या वाढलेल्या संख्येनं मराठी माणूस आधीच अस्वस्थ आहे। त्याच अस्वस्थतेवर गेली अनेक दशकं शिवसेना आणि मनसेचं मराठी अस्मितेचं राजकारण सुरू आहे। मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई शेवटची लढाई असं सांगत हे राजकारण सुरू असताना कृपाशंकर सिंग यांनी हे केलेलं वक्तव्य ठाकरे बंधूंना आयता मुद्दा देणारं ठरतंय का, हा प्रश्न आहे। शिवाय कृपाशंकर सिंग यांचं वक्तव्य स्लिप ऑफ टंग आहे की त्यांनी ते वक्तव्य उत्तर भारतीय मतदारांना चुचकारण्यासाठी त्यांच्या मतांच्या बेगमीवर ठरवून केलेलं हे वक्तव्य आहे। हाही प्रश्न आहे की मीरा भाईंदर फक्त सुरुवात आहे आणि त्यांचं मिशन मुंबई आहे या विरोधकांच्या आरोपामध्ये तथ्य आहे का? त्यामुळे या मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत, पण ही सगळी मराठी आणि उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावरून ध्रुवीकरणाच्या राजकारणाची खेळी आहे का? आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही मुस्लिम तुम्हाला महापौर करायचा आहे अशी भूमिका भाजप घेऊन टीका करताय, याला उत्तर नेमकं काय आहे? त्यामुळे हिंदू आणि मराठी हे ध्रुवीकरणाचे मुद्दे बनलेत का?